मैत्रिणींनो, मी भाग्यश्री पाटील भाग्यश्री क्रिएशन मध्ये तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। बघा तर आज मी तुम्हाला मुंड्यामध्ये ज्या काही तुमच्या क्रीज येतात किंवा प्रिन्सेस कटचा आपला शेप कसा आहे, आपला बॉडीचा शेप कसा आहे आणि आपण त्याला प्रिन्सेस कट आकार कशामुळे देतो हे जर तुम्हाला माहिती नसेल तर आज मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे। आपला व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा। सगळ्यात आधी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या जे मेथडने ब्लाउज मी शिकवत असते आपल्या चॅनलवरती भरपूर जणांना आवडतात। तुम्ही सगळे माझ्या व्हिडिओची वाट बघतात, पण तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे सध्या माझे ऑनलाईन कोर्स सुरू आहे। तर ऑनलाईन कोर्समुळे मला इतका वेळ भेटत नाही, पण जेवढं मला पॉसिबल झालं तेवढं मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येते। तर मैत्रिणींनो, येत्या 20 ऑगस्ट पासून बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाउज कोर्स सुरू होतोय। तर ज्यांना कोणाला याच्यापेक्षा डीप मध्ये शिकून घ्यायचं असेल तर तुम्ही प्ले स्टोरवरून पाटील भाग्यश्री क्रिएशन ॲप्लिकेशन डाउनलोड करा। 8 तारीख आणि 9 तारीख रक्षाबंधन स्पेशल 10% डिस्काउंट आहे या कोर्सवरती। तर तुम्ही लवकरात लवकर हा कोर्स परचेस करू शकता। या कोर्सची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि प्ले स्टोरवरती पाटील भाग्यश्री क्रिएशन हे ॲप आहे, ह्या ॲपचं पण लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ स्किप न करता बघा लास्ट पर्यंत, तुम्हाला समजेल। तर बघा, सगळ्यात आपली ही ब्लाउजची डायग्राम असते। ओके, इथून आपण एक लाईन मार्क करतो, ही असते आपल्या ब्लाउजची उंची। इथून आपल्याला शोल्डर मार्क करायचं असतं। परफेक्ट, शोल्डर मार्किंग केलं। ओके, जिथून आपण शोल्डर मार्क करतो तिथून आपल्याला डाऊन मार्क करायचं असतं। डाऊन मार्क केलं, बंद बाजूकडून 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं। इथं मी कुठलंही मेजरमेंट टाकत नाहीये, मी फक्त तुम्हाला एक्सप्लेन करते की मी कोणत्या मेथडमध्ये जाते, कोणत्या भागाला काय म्हणतात। तुम्हाला भरपूर गोष्टी या व्हिडिओमध्ये नवीन शिकायला मिळते, तुम्ही नक्की बघा लास्ट पर्यंत। इथून आपल्याला बंद बाजूकडून 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं असतं। आपण ते कंपल्सरी करतो प्रत्येक मापासाठी। प्लस हे 2.5 इंच आणि हे डाऊन मार्क असं क्रॉस जोडायचं असतं। ओके, आता तुम्ही सगळेजण म्हणणार की असं हे क्रॉस का जोडतात। ओके, तर बघा, आता हे माझं शोल्डर आहे आणि इथून माझा हा नेक आहे। ओके, ही मान आहे, नेक आहे। जर इथून माझे हात खाली राहिले तर बघा इथून असं डाऊन 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 खाली खाली होत जातं। ओके, मग इथून आपलं स्ट्रेट आहे आणि ही स्ट्रेट लाईन जर आपण अशी घेऊन गेलो तर बघा इथं किती गॅप आला, तर हा गॅप म्हणजे शोल्डर डाऊन। ओके, येस। तर इथून आपल्याला मुंडा मार्किंग करायचा असतो। मुंडा मार्किंग साठी फॉर्म्युला असतो, अंदाजे मुंडा मार्किंग होत नसतो, छातीच्या साईजनुसार त्याला फॉर्म्युला असतो। तो फॉर्म्युला वापरून आपण मुंडा मार्किंग करतो। तर जिथं आपण मुंडा मार्किंग केला ती मिळते आपल्याला छातीची लाईन, याला चेस्ट लाईन म्हणतात। ओके, मुंडा मार्किंग केल्यानंतर चेस्ट लाईन आपल्याला मिळत असते। इथून जी उंची आपण मार्किंग केली ती असते वेस्ट लाईन। ओके, काय असते? वेस्ट लाईन आहे, कमरेची लाईन। ओके, चेस्ट, शोल्डर, चेस्ट लाईन, वेस्ट लाईन, ब्लाउज लेंथ। ओके, लेंथ मध्ये 1 इंच प्लस करतो पूर्ण उंचीमध्ये, आणि चेस्ट आपण मुंड्याचा फॉर्म्युला वापरून आपण चेस्ट मार्किंग करत असतो। चेस्टचा चौथा भाग टाकायचा, छातीचा चौथा भाग, पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ऍड करतो। ओके, इथून आपल्याला पुढच्या वेळासाठी एक मार्किंग करायचं असतं, तुमचा जो पण असेल तो पण, जो पण आकार असेल तो राऊंड आकार द्या। आता इथून तुम्ही म्हणणार की हा शोल्डर आहे, मग आपण आकार कसा द्यायचा मुंड्याला? तर डायरेक्टली देऊन टाकायचा का? बिलकुल नाही, असं नाही करायचं। तर बघा, इथून आपल्याला काहीतरी शोल्डर असं मायनस करावं लागतं। बघा, मी इतकं डायरेक्ट आतमध्ये घेऊन घेतलं, मग हे जे मायनस केलं हे अंदाजे करायचं का? नाही, आता मी अंदाजे केलं, पण जेव्हा आपण पेपर पॅटर्न किंवा ब्लाउज पीस वरती ब्लाउज कट करतो तेव्हा हे अंदाजे करायचं नसतं। याची पण काही प्रोसेस आहे, याच्यासाठी पण काही फॉर्म्युले आहेत, सूत्र आहे, सूत्र वापरून आपण हे शोल्डर मायनस करत असतो। ओके, डीप नेक असेल तेव्हा शोल्डर मायनस केलं, शोल्डर मायनस केल्यानंतर इथून सरळ लाईन मार्क करायची। बघा, आता जर हे वरचं आपण मायनस करून टाकलं तर आपली जी ब्लाउजची डायग्राम आहे ती रेडी झाली। इथून हे बघा, ब्लाउजची डायग्राम प्रॉपर रेडी होते। आता तुम्ही म्हणणार तुम्हाला जर ते पुसायचंच होतं, ते कटच करायचं होतं, तर मग तुम्ही ती प्रोसेस केलीच का, असं तुम्हाला प्रश्न पडू शकतो। पण ती प्रोसेस करायचीच आहे। परफेक्ट जर तुम्हाला ब्लाउज मध्ये परफेक्शन पाहिजे तर ती प्रोसेस करणं मोस्ट इम्पॉर्टंट।
ओके, प्रोसेस करा ही. शोल्डर डाऊन, शोल्डर मार्क करा, डाऊन मार्क करा, 2.5 इंच क्रॉस जॉईन करा. हे करायचंच आहे. इथून तुम्ही गळ्याला आकार दिला. आता इथून आपल्याला काहीतरी टक्सची उंची टाकायची असते, प्लस इकडून आपल्याला टक्सची रुंदी टाकायची असते. टक्सची उंची, टक्सची रुंदी, प्लस पॉइंट मिळाला. परफेक्ट. बघा प्लस पॉइंट मिळतो इथं. तो प्लस पॉइंट मिळतो तर इथून आपल्याला एक कमरेमध्ये एक टक्स घ्यावा लागतो. आता सगळ्यांना इथपर्यंत तर माहिती की प्रिन्सेस कट आपण घेतो, टक्स आपण घेतो, पण हा का घेतो हे सगळ्यांना माहिती आहे? बिलकुल नाही. ओके, तर बघा आपली चेस्ट कशी आहे, अशी उभार आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, जो पण फॅब्रिक आहे, आपण जर एका सरळ कपड्यावरती, आता बॅक पार्ट आपला सरळ आहे, तर बघा सरळ जर आपण बघितलं तर तो पूर्ण स्ट्रेट दिसेल पाठीमागून, पण पुढून बघा इथं कसा लूज लूज दिसतो. परत इथं काहीतरी क्रीज येतात, बघा इथं पण क्रीज येत आहे. मग ह्या कशामुळे? आपली बॉडी इथं फ्लॅट आहे, इथं फ्लॅट आहे, पण मध्ये कशी आहे, अशी उभार भाग आहे. मग उभार भाग असल्यामुळे तो कपडा तिथं ऍडजस्ट होत नाही. मग जेव्हा पण आपल्या बॉडीनुसार आपल्याला हा शेप तर आपल्याला असा मिळाला, पण इथं आपल्याला असे टक्स घ्यावे लागतात. ओके, फॅब्रिक आपल्या बॉडीमध्ये परफेक्ट बसलं पाहिजे, त्यामुळे इथं आपण असे टक्स घेतो. ओके, तर भरपूर जणांना मुंड्यामध्ये क्रीज येतात, तर मुंड्यामध्ये सुद्धा टक्स घ्यावाच लागतो. तुम्ही म्हणणार की आम्ही ही मेथड पहिल्यांदा ऐकतोय किंवा तुमच्या चॅनलवरती बघितली, किंवा मुंड्याचा टक्स आम्हाला समजतच नाही, तो का घ्यायचा? तर इथून आपण जसा कमरेचा टक्स घेतला तसा आपल्याला इथून मुंड्यामध्ये एक टक्स घ्यावा लागतो असा. तर हे टक्स अंदाजे घ्यायचे का? बिलकुल नाही. या टक्स साठी पण साईज नुसार सूत्र आहेत. ओके, साईज नुसार मापे आहेत, साईज नुसार काहीतरी फॉर्म्युले आहेत, ते आपल्याला फॉलो करायचे असतात. ओके, इथून मुंड्याला आकार दिला. आता बघा इथं माझं बघा एक्स्ट्रा कपडा असल्यामुळे इथं क्रीज येते. ओके, समजा ब्लाउज मध्ये पण येतात कधी कधी, कोणाचे नाही येत, कोणाचे येतात. ओके, मग आपल्याला हा जो फॅब्रिक आहे, हा फॅब्रिक जर आपण इथून मायनस करून टाकला असा, ओके बघा मायनस केला तर क्रीज नाही दिसणार. हे बघा अशा जर आपण घेऊन हा फॅब्रिक मायनस करून टाकला तर क्रीज तुम्हाला दिसणार नाही. हे बघा क्रीज दिसतील का? नाही. हे बघा क्रीज कमी होतील. आता हा टॉप आहे, कुर्ती आहे, ती लूजच असते, त्याच्यामुळे तुम्हाला एवढं समजणार नाही. पण जे कोणी माझे रेग्युलर पासून व्हिडिओज फॉलो करतात, व्हिडिओ बघतात, आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी पण बघा की ब्लाउजची फिटिंग, किंवा तुम्ही माझे इन्स्टाला जाऊ शकतात. पाटील भाग्यश्री क्रिएशन हे आपलं इन्स्टा आयडी आहे, तुम्ही सर्च करून जा. तिथं मी ब्लाउजचे व्हिडिओ पोस्ट करते, घालून स्वतः घातलेले असतात, दाखवते पण सुद्धा की बघा एकही क्रीज नाही वगैरे. आता तर माझ्या ऑनलाईन कोर्सेसमुळे मी भरपूर व्हिडिओ पोस्ट करत असते, तर तुम्ही जाऊन बघा की ब्लाउजमध्ये तुम्हाला कुठेही एकही क्रीज दिसणार नाही. तर ती कशामुळे? कमरेचा टक्स आणि मुंड्याचा टक्स आपल्याला कंपल्सरी घ्यायचा आहे चेस्ट साईज नुसार, छातीच्या मापानुसार तो चार्ट असतो. त्यानंतर इथून आपल्याला हे 1.5 इंच जे पण शिलाई मार्जिन आहे हे जोडून घ्यायचं असतं. ब्लाउजचे डायग्राम इथपर्यंत तुम्हाला समजली. आता हा पॉइंट आपल्याला मिळाला, पण आपल्या बॉडीचा शेप असा आहे का? असा तर नाही ना. असा आहे का आपल्या बॉडीचा शेप? बिलकुल नाही. मग कसा आहे? असा आहे. ओके, असा शेप आहे ना आपल्या बॉडीचा. मग हा शेप देण्यासाठी आपल्याला ह्या लाईनचे 4 भाग करावे लागतात. किती? 4 भाग केल्यानंतर इथून 1/2 इंच बाहेर मार्क करायचं असतं, इथून 1/5 इंच बाहेर मार्क करायचं असतं, आणि मग हे 1/2 आहे पाव खाली जोडायचं असतं, आणि इथून बरोबर असा बॉडीचा शेप जो आहे तो द्यायचा असतो. बघा खाली शेप दिला बॉडीनुसार. इथून पण आपल्याला हा जो टक्स आहे हा टक्स मायनस करावा लागतो, आणि प्रिन्सेस कटचा शेप तिथून येतो. आणि मग ही जी लाईन आहे इथून आपला एक नवीन मुंडा स्टार्ट होतो. ओके, तर बघा ही सगळी जी ब्लाउजची प्रोसेस आहे, या सगळ्या प्रोसेसमध्ये सूत्र आहे. गळा रुंदीसाठी सूत्र आहे, मुंड्यासाठी सूत्र आहे, मुंड्यातल्या टक्स साठी चार्ट आहे, कमरेच्या टक्स साठी चार्ट आहे. लाईन्स मार्क करताना सुद्धा भरपूर स्टेप फॉलो करायच्या आहेत. मी अंदाजे केलं, पण जेव्हा आपण ब्लाउज कट करतो किंवा पेपरवरती पॅटर्न कट करतो तेव्हा आपल्याला ज्या लाईन्स आपण मार्क करतो ना पट्टीने, ते पट्टी कशी सेट करायची याची पण काहीतरी टेक्निक असतात, काही ट्रिक असतात, टिप्स असतात, स्टेप असतात, ते आपल्याला फॉलो कराव्या लागतात.
बघा, तर मग जर तुम्हाला पण हे सगळं परफेक्ट पद्धतीने शिकून घ्यायचं असेल, जर तुम्हाला याच्यापेक्षा डीप मध्ये अजून नॉलेज हवं असेल, तर तुम्ही येत्या 20 ऑगस्ट पासून बेसिक टू ऍडव्हान्स कोर्स बिनधास्तपणे जॉईन करू शकता. कोर्सचे रेकॉर्डेड व्हिडिओ सुद्धा तुम्हाला कायमस्वरूपीसाठी दिले जातील. हे जे मी तुम्हाला सगळं सांगितलं की चार्ट, नोट्स असतील, सगळ्या जे साईज नुसार फॉर्म्युले आहेत, सूत्र आहेत, जे चार्ट तयार केलेले आहेत, या चार्टच्या PDF सुद्धा तुम्हाला दिल्या जातील. तर मैत्रिणींनो, जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला एकाच वेळेला परफेक्ट पद्धतीने ब्लाउज शिकून घ्यायचे असतील, तर तुम्ही प्ले स्टोअरवरून पाटील भाग्यश्री क्रिएशन हे ॲप डाउनलोड करा. सोबतच तुम्ही हा 20 ऑगस्ट पासून जो कोर्स सुरू होणार आहे, त्या कोर्सवरती 2 दिवसपर्यंत 10% डिस्काउंट चालू आहे. 8 तारीख आणि 9 तारीख रक्षाबंधन स्पेशल डिस्काउंट आहे. तर तुम्ही लगेच जाऊन आपलं सीट बुक करा. 20 ऑगस्ट पासून आपला हा कोर्स सुरू होईल. 25 ते 30 दिवसाचा कोर्स असेल. या कोर्समध्ये तुम्हाला 7 प्रकारचे ब्लाउज शिकवले जातील. कप्स कसे लावायचे, ब्लाउज मध्ये साईडला चेन कशी लावायची, दोरी टाकून पाइपिंग कशी तयार करायची, इनविजिबल ब्लाउज कसा शिवायचा, रेडीमेड क्लिप आय कसे लावायचे, हाताचे आय कसे तयार करायचे, हाताने हुक कसे लावायचे. सोबतच तुम्हाला 7 प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या स्लीव्ह शिकवल्या जाणार आहेत. कटोरी, प्रिन्स कट, फोरटॉक्स, 3 पीस प्रिन्स कट, बोटनेकचे सर्व प्रकार तुम्हाला यामध्ये कव्हर होणार आहेत. मैत्रिणींनो, तर आजचा व्हिडिओ कसा वाटला? मी एवढंच तुम्हाला एक्सप्लेन केलं तरी तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या असतील. भरपूर कोर्समध्ये याच्यापेक्षा जास्त एक्सप्लेन केलं जातं. जर तुम्हाला अशाच परफेक्ट पद्धतीने शिकून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की आपला हा कोर्स जॉईन करून बघा एक वेळा. अजून पण तुम्हाला कोर्सबद्दल काही माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मला मेसेज किंवा कॉल करा. फक्त 2च दिवस 10% डिस्काउंट आहे, अदरवाईज तुम्हाला डिस्काउंट मिळणार नाही. तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही ॲप डाउनलोड करा. कोर्स कोणताही कोर्स तुम्ही परचेस करू शकतात. भरपूर कोर्स आहेत आणि गेल्या जुलै महिन्यामध्ये 150 पेक्षा जास्त स्टुडंट आपल्या ॲपवरून शिकून गेलेले आहेत. तर स्टुडंटने पाठवलेले फीडबॅक, स्टुडंटने शिवलेले कस्टमरचे ब्लाऊज रिव्ह्यू तुम्हाला मी शेअर करेन. मला नक्की स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मेसेज करा. तुम्हाला माझ्याकडून शिकून गेलेल्या स्टुडंटचे फीडबॅक मी नक्की देणार. तुम्ही एक वेळा नक्की चेक करा. तुम्हाला खरोखर वाटेल की काहीतरी ह्या मेथडमध्ये काहीतरी परफेक्शन आहेच. तर तुम्ही नक्की जॉईन करून बघा. व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला, थँक्यू सो मच. असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्यांना कोणाला शिकायची इच्छा असेल, घरी बसून तुम्हाला सर्व फॅसिलिटी मिळतील, तर तुम्ही नक्की जॉईन करून बघा. ओके, तर चला, कोर्सची लिंक आणि ॲपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. अशाच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा. ओके, आजचा व्हिडिओ थांबवते. अशा एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये लवकर भेटूया. बाय.